श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मयुरी सोनावणे तुमचे खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ह्या वर्षी 29 ऑक्टोबर 2024 रोजी धनतेरस आहे. धनतेरस म्हटले की आपण ह्या दिवशी सोने चांदी, हिरे मोती, दागिने ह्यांची खरेदी करत असतो. त्याचबरोबर धन्वंतरी देवाची आपण पूजा करत असतो, जी की आरोग्याची देवता म्हणून ओळखली जाते. आता हा दिवस एक महत्त्वाचा दिवस म्हणूनही ओळखला जातो, तो म्हणजे यमदीपदान. ह्या दिवशी आपल्याला यमदेवाला दीपदान करायचे असते. संपूर्ण वर्षभरात दिवाळीचा हा एक दिवस असा असतो की ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते, तो म्हणजे दिवाळीतला धनत्रयोदशीचा दिवस. या दिवशी यमराजाला एक दिवा दान केला जातो. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. यमदीपदानाला खूप महत्त्व आहे, खूप जास्त महत्त्व आहे. अकाल मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी या दिवशी यमदीपदान करायला हवं. हे यमदीपदान आहे ते संध्याकाळी करण्याची पद्धत आहे. आपल्या घरात अकाल मृत्यू, अपमृत्यू येऊ देऊ नये म्हणून यमदेवाला प्रार्थना करायची असते. आता हे यमदीपदान कसे करायचे, मंत्र कोणते बोलायचे, हा दिवा तेलाचा लावायचा की तुपाचा लावायचा, हा दिवा घराबाहेर लावायचा की घराच्या आत लावायचा, हा कितीमुखी दिवा बनवायचा, ह्या सर्वांची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी यमदीपदान करताना पंती घ्यायची की कणकेचा दिवा घ्यावा. जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवता येत नसेल तर तुम्ही पंतीही घेऊ शकता. कणकेचा दिवा जर तुम्ही बनवणार असाल तर ती कणिक मळताना त्यामध्ये मीठ घालू नये. फक्त थोडीशी हळद घालून त्याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे आणि मग त्याला दिव्याचा आकार द्यायचा आहे. दिव्याचा आकार दिल्यानंतर तुमच्या पद्धतीनुसार, तुमच्या परंपरेनुसार तुम्ही एकमुखी बनवायचा असेल तर तो एकमुखी बनवू शकता. नाहीतर तुमच्याकडे जर चारमुखी बनवायची पद्धत असेल तर चारमुखी दिवा तुम्ही बनवू शकता. आता हा दिवा बनवल्यानंतर आपल्याला त्यासोबत 2 गुठुड्या किंवा मुटक्याही तयार करून घ्यायच्या आहेत. ज्याप्रमाणे तुमची पद्धत असेल, तुम्ही जर ह्या मुटक्या बनवत असाल तर तुम्ही बनवू शकता आणि अन्यथा नाही बनवला तरी चालेल. कणकेच्या दिव्याच्या ऐवजी तुम्ही मातीचा दिवाही वापरू शकता. हे यमदीपदान आहे ते संध्याकाळी करण्याची पद्धत आहे. यमदीप हा घरातील सर्व सदस्य घरात आल्यानंतर हा दिवा लावायचा आहे. हा यमाचा दिवा आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे, दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे. आता कोणत्या दिशेला, कोणत्या साईडला लावायचा आहे, तर आता आपण जेव्हा घराच्या बाहेर जातो तेव्हा आपल्या उजव्या हाताला आणि जेव्हा आपण बाहेरून घरात येत असतो तेव्हा आपल्या डाव्या बाजूला हा दिवा लावायचा आहे. तर हा दिवा दरवाजाच्या बाहेरच आपल्याला का लावायचा आहे, तर आपला जो उंबरठा असतो ती एक आपली लक्ष्मण रेखासारखीच असते. आपण म्हणतो की उंबरठ्याच्या बाहेर आपण रांगोळी काढतो, उंबरठ्याला हळदीचे लेपन करतो. तर ते का करतो, कारण सकारात्मकता उंबरठ्याच्या आत प्रवेश करावी आणि नकारात्मकता उंबरठ्याच्या बाहेरच राहावी. त्याच पद्धतीने यमराज आहेत ते उंबरठ्याच्या बाहेरच राहावे, ते कधीच घरात येऊ नये. म्हणजेच आपल्या घरावर अपमृत्यूचे जे सावट, भीती कधी राहू नये म्हणून आपण जे हे यमदीपदान आहे ते आपल्या घराच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर करायचे आहे. हे कायम लक्षात ठेवा. पण बरेच जण फ्लॅटमध्ये राहतात, तर मग कुठे करायचे, तर त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलेले आहे. यमाला आपल्याला घराच्या आतच येऊ द्यायचं नाहीये, तर हा दिवा आपण घरात कसा लावायचा, ह्याचा थोडा तरी विचार आपण करायला हवा. आता बरेच जण म्हणतात घरात दक्षिण दिशेला यमाचा दिवा लावू शकतो. तर तुमच्याकडे लावत असतील तर तुम्ही लावू शकता, काहीच हरकत नाही. पण माझ्या मते तरी यमाचा दिवा हा
उंबरठ्याच्या बाहेरच घराच्या बाहेर आपण लावला पाहिजे. हा दिवा आपल्याला उशिरा लावायचा आहे. हा दिवा बनवताना एवढा बनवा की त्यामधल्या तेलाने रात्री 12 ते 1 पर्यंत हा दिवा तेवत राहिला पाहिजे. अशा पद्धतीने बनवा. एकमुखी बनवा, चारमुखी बनवा. तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने बनवा. हा तुम्ही मातीचा दिवाही वापरू शकता. तर हा दिवा यमाचा दिवा का लावला जातो? त्याचे महत्त्व काय आहे? तर ते मी आता सांगते. तर यामागे एक सुंदरशी छोटीशी कथा आहे की दीपदान आपण का करायचे आहे. तर एकदा यमराजाने आपल्या दूतास एक प्रश्न विचारला की काय रे, आजपर्यंत आपण अनेक लोकांचे प्राणहरण केले आहे. तर हे करत असताना असा कुठला एखादा प्रसंग आला आहे की त्यामुळे तुम्हाला फार वाईट वाटले आहे, दुःख झाले आहे. तो थोडा विचार करून एका दूताने उत्तर दिले, आम्हाला असा एक प्रसंग आठवतो की पृथ्वीवर एका हेमराज राजाच्या मुलाचे प्राणहरण करताना आम्हाला फार दुःख झाले होते. तर यमराजाने विचारले की कसं एवढं दुःख तुम्हाला का झाले. तर ह्यावर दूत म्हणाले, महाराज, याच राजकुमाराच्या मुलाचा विवाह 4 दिवस अगोदरच झाला होता. सगळ्या राजवाड्यात केवढा आनंद निर्माण झाला होता. तो आनंद संपण्याच्या आतच राजपुत्राने आपल्या विवाहाचा राजशृंगार उतरवायच्या आतच त्याचे प्राणहरण करण्याची वेळ आमच्यावर आली होती. नुकतंच लग्न झालेल्या त्या राजपुत्राचे प्राणहरण करताना आमचे डोळे ओले झाले होते. त्या राजपुत्राच्या पत्नीचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले होते. हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले आणि त्याच्या डोळ्यातही पाणी आले. तर एक दूत म्हणाला, कृपा करा आणि असा प्रसंग पुन्हा येणार नाही असं काहीतरी करा. तेव्हा यमराजा म्हणाला, जे लोक या त्रयोदशीला मला म्हणजे यमराजाला दीपदान देतील आणि आजपासून नंतरचे पुढील 5 दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही. तेव्हापासून ही प्रथा आहे दीपदान करायची. तर आता तुमच्या लक्षात आले असेल की आपण दीपदान का करतो. मृत्यू हे अटळ आहे, पण आपल्यावर, आपल्या कुटुंबावर कधीही अकाल मृत्यू येऊ नये म्हणून आपण दीपदान करायचे आहे. हा यमाचा दिवा पेटवताना तो जमिनीवर डायरेक्ट ठेवू नका. एखादा जमिनीचा स्पर्श होऊ देऊ नका. एका पाटावर एक डिश किंवा कागद किंवा एक द्रोण, पत्रावळी किंवा नागवेलीचं पान घेऊन त्यावर थोडीशी तांदूळ, हळदी कुंकू टाकून मग हा दिवा तुम्हाला त्याच्यावर ठेवायचा आहे. हा दिवा लावण्यासाठी आपल्याला तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल म्हणजेच राईचे तेलाचाच वापर करायचा आहे. ह्यासाठी 2 वातीची एक वात बनवून हा दिव्यामध्ये ठेवून ती लावायची आहे. काही ठिकाणी चौमुखी दिवा लावतात, म्हणजेच काय तर चारही बाजूला दिव्याची वात पेटवतात. तुमच्याकडे जी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही एकमुखी किंवा 4मुखी दिवा लावू शकता. आता हा दिवा लावल्यानंतर हा घराच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे. नंतर त्यावर हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून घ्यायची आहेत. त्याला नमस्कार करायचा आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे. ज्यांना मंत्र येत नसेल त्यांनी फक्त हात जोडून हा दिवा ठेवताना दक्षिण दिशेलाच त्याचे तोंड होईल, त्याची वात होईल असाच आपल्याला ठेवायचा आहे. एरवी आपण कधीच दक्षिण दिशेला वात लावत नाही, पण यम दीपदाना दिवशी दक्षिण दिशेला वात करण्याची पद्धत आहे, कारण ती यमाची दिशा मानली जाते. आता सर्वांनी दिव्याच्या पाया पडायचं आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. मंत्र हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. तर हा दिलेला मंत्र संस्कृतमध्ये असल्याकारणाने मला त्याचा उच्चार जमत नाही, पण ह्याचा मराठी अर्थ मी तुम्हाला सांगते. याचा मराठी अर्थ असा होतो की हा दिवा मी धनत्रयोदशीला सूर्याचा पुत्र असणाऱ्या यमदेवाला अर्पण करत आहे. ते मला यमाच्या मृत्यूच्या तावडीतून मुक्त करतील आणि मला आशीर्वाद देतील.
मला म्हणजे मला आणि माझ्या कुटुंबियांना अकाल मृत्यू आणि अपमृत्यूच्या तावडीतून मुक्त करतील, अशी ही प्रार्थना आपण करू शकतो. त्यानंतर ह्या दिव्याचं काय करायचं? दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही निर्माल्यात टाकू शकता किंवा जवळपास एखादा कुत्रा असेल, तुम्ही जर कणकेचा दिवा केला असेल तर तो कुत्र्याला खायला दिला तरी चालेल किंवा तुम्ही तो पाण्यातही प्रवाहित करू शकता. पण हा दिवा अजिबात घरात घेऊन यायचा नाहीये. अशा प्रकारे सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर 29 ऑक्टोबरला नक्की करा असा हा एक दीपदान यमाला. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.